हे परेल स्टेशन आणि या परेल स्टेशनच्या बिल्डिंगी पाऊस बघा कसा पडतो. अर्ध्या बिल्डिंगच पूर्ण झाकल्यात. चला आपण निघूया वर्कशॉपच्या दिशेने. आगमन आहे आज खूप. चला. सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग यूट्यूब चॅनल. आज आपण जात आहोत परेल वर्कशॉप आणि गणसंकुल वर्कशॉपला. आज 15 ऑगस्ट आहे. आज बऱ्याच गणपतीचे आगमन आहेत. पाऊस सुरू आहे, बघू शकता. मी तुम्हाला टाकला आहे, तर पुढे मी बोलेल नाही बोलेल सांगता येत नाही. तर चला आपण निघूया. चला व्हिडिओमध्ये शूट करणार तुम्हाला दाखवतो मी आगमन सगळं. हे बघा, हाच तो आपला नेहमीचा रस्ता. चला गणपती मोरया. बघा मित्रांनो, परेल वर्कशॉप. आता बघूया पुढे. बघा आवाज येतोय. चला. गर्दी बघा मित्रांनो, नुसत्या ट्रॉल्याच्या गर्दी आहेत. नुसत्या थोड्या आगमन आहेत, एवढे सारे आगमन आहेत आज. सगळे मंडळाचे जिकडे बघा तिकडे मंडळाचे नाव आहेत. मंडळाचे हेच आहेत, सगळे मंडळवालेच आहेत. हे बघा मित्रांनो, मी आलो आणि मला पहिलं आगमन भेटलं गणपती बाप्पाचं. पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची. खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे. मी भला लांब उभा आहे मित्रांनो. मधली जागा सगळी मोकळी आहे, कारण मधल्या जागेमध्ये फक्त आणि फक्त पोलीस बाकी कोणी नाही. पाहू शकता मित्रांनो, गणपती बाप्पाची सर्वात सुंदर मूर्ती नागावर विराजमान म्हणजे उभा असलेली. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. कृष्णाच्या रूपामध्ये अंदाजे, हा तसेच आहे, कृष्णाच्या रूपामध्येच आहे. पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे. हे बघा मित्रांनो, गणसंकुल या वर्कशॉपमधनं आलेली सर्वात उंच नाही म्हणता येणार, पण उंच गणपतीची मूर्ती मला दुसरी मूर्ती दिसलेली आहे. मी आलो तेव्हापासून. खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे. पाहू शकता मित्रांनो. मी त्या साईडला नाही जाऊ शकत, कारण आता पाहिलं की पोलिस हे आहे. मी जाऊ शकतो, तसं काही नाही, पण पाऊस सुरू होतं म्हणून आम्ही थोडं थांबलो होतो. त्यामुळं म्हणलं इथूनच शूट करावा. पाऊस पण सुरू होता, म्हणजे तेव्हा थांबलेला गणपती येतो तेव्हा, पण पोलिसाच्या भीतीमुळे मी तिकडे गेलो नाही. तर पाहू शकता, त्यासाठी माफी असं आहे मित्रांनो. मी तुम्हाला पूर्ण दाखवलं नाही समोरून, तुम्ही एवढंच बघू शकता. पुढच्या मूर्तीच मला सगळं दाखवतो. हे बघा मित्रांनो, पोलीस व्यवस्था. आतमध्ये सगळं मोकळं आहे. म्हणजे परेल वर्कशॉपचा जेवढा गेट आहे ना, तेवढं 50 ते 100 मीटरपर्यंत सगळं मोकळं आहे मित्रांनो. मध्ये गाडी उभा आहे आणि इथं कोणी थांबायचं नाही. ज्यांनी एक तर डाव्या साईडला थांबा किंवा एकदा उजव्या साईडला, तेही लांब जवळ नाही. हे बघा मित्रांनो, इथं एक गणपती उभा आहे. त्याला पन्नी वगैरे झाकता येते. अंधेरीचा विघ्नहर्ता. हे बघा मित्रांनो, परेल वर्कशॉप म्हणजेच कलागंध वर्कशॉपमधनं एक गणपती बाप्पाची मूर्ती बाहेर येत आहे. ती पण कसल्या रूपामध्ये तुम्ही ओळखून जावा. हर हर महादेव, शंकराच्या रूपामध्ये, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या रूपामध्ये. पाहू शकता किती छान मूर्ती आहे मित्रांनो. आता दाखवलेच तुम्हाला. येते हळूहळू. मोठी मूर्तीला हळूहळू काढावं लागतं, कारण ते चढ उतार आहे ना. डायरेक्ट असं पुढं नेलं की मग ते म्हणजे हे होतं, घसरतं. त्यामुळे हळूहळू काढावं लागतं. पाहू शकता किती सुंदर मूर्ती. आता येणारच आहे आपल्या जवळ, तेव्हा दाखवणारच आहे. असं टर्न घेणार आहे आमच्या साईडला. आम्ही जिथं उभं आहेत ना, त्या साईडला येणार ती. पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो.
हे बघा मित्रांनो, एक सुंदर गणपती येत आहे गणसंकुल वर्कशॉपमधनं. त्या गणपती बाप्पाचं नाव आहे मुंबईचा लंबोदर. आता हळूहळू आपल्या दिशेने येत आहे. बघा, येत आहे. आला आला आला, मुंबईचा लंबोदर आला. पाहू शकता मित्रांनो, किती सुंदर मूर्ती आहे. अर्ध स्त्रीच्या रूपामध्ये आणि अर्ध माणसाच्या रूपामध्ये. खूप अशी सुंदर मूर्ती आकार दिलेला आहे गणपती बाप्पाला. पाहू शकता, गणपती बाप्पाचे कोणत्याही रूपामध्ये आकार द्या मित्रांनो, सुंदर दिसणार म्हणजे दिसणारच. पाहू शकता, खूप सुंदर. मुंबईचा लंबोदर आहे ना, इंस्टाग्रामवरून घेऊया ना. काय माझाच फोन येतो पहिल्याचा. ॲपल घेणार आहे. हे बघा मित्रांनो, मुंबईच्या लंबोदर नंतर पाठोपाठ आलेला आहे कोल डोंगरीचा सम्राट. सम्राटावानीच आणलेला आहे बघा मित्रांनो. मूषकराज, 2 वाहन आणि बाप्पा बसलेले आहेत थाटामाटामध्ये. पाहू शकता, खूप सुंदर अशी मूर्ती आहे डोंगरीचा सम्राट, कोल डोंगरीचा सम्राट. पाहू शकता, खूप सुंदर अशी मूर्ती तुम्हाला दिसत आहे. बरं, खाडी पण आहे का? कोल डोंगरीचा सम्राट. गणपती हे बघा मित्रांनो, कोल डोंगरीच्या सम्राटानंतर येतोय लेबर कॅम्पचा सुखकर्ता. खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. पाहू शकता, ही पण शंकराच्या रूपामध्येच मूर्ती आहे. बोला हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. कमेंटमध्ये कळायला विसरू नका मित्रांनो. पाहू शकता, किती सुंदर मूर्ती आहे ही. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. नक्की कमेंटमध्ये कळवा आणि गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया हे नक्की कमेंट करा. पाहू शकता, किती सुंदर आहे. लगातार 2-3 गणपतीनंतर आता निघालेले आहे परेल वर्कशॉप म्हणजे कलागंध वर्कशॉपमधनं गणपती बाप्पाची एक सुंदर अशी मूर्ती. पाहू शकता. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. खूप सुंदर मूर्ती पाहू शकता. मित्रांनो, ही व्यवस्था केली आहे पोलिसांनी, ती खूप ग्रेट व्यवस्था केली आहे. कारण गाड्या दुसरीकडून वळवलेल्या आहेत, तर खूप छान व्यवस्था झाली इथं. लोकांची धक्काबुक्की होणार नाही. गाड्या आहेत नाही, काय नाही, दुसरीकडून वळवल्या आहेत. त्या साईडच्या आणि त्या साईडच्या आहेत, त्या साईडला येतात बरोबर. मग या साईडच्या गाड्या दुसरीकडून वळवल्यात. बघू शकता, एक गणपती निघालेला आहे, ते त्या साईडने जाणार आहे. म्हणून आपण एवढंच करू शकतो त्या गणपती बाप्पाचा व्हिडिओ. तो त्या साईडहून जाणार आहे ती मूर्ती बाप्पाची. पाहू शकता, किती सुंदर आहे. हे बघा मित्रांनो, गणसंकुल वर्कशॉपमधनं अजून एक मूर्ती आलेली आहे.
पाईपलाईनचा महाराजा आणि तोही महादेवाच्या म्हणजे शंकराच्या रूपामध्ये. बोला हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पाहू शकता मित्रांनो किती सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. हळूहळू येत आहे आपल्याकडेच. ते फोटोशूटसाठी थांबले वाटते. आता ते उडवतात वाटते, काहीतरी असतं ना ते, आणि ते फोटोशूटसाठी थांबली आहे अंदाजे. पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आता येणार आहे हळूहळू. हे बघा मित्रांनो गाड्या थांबलेल्या त्या गणपती बाप्पाचं ते आल्यात त्या मागोमाग. पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे बघा. आली जवळ 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 जवळ. खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती पाहू शकता मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो अजून एक मूर्ती आलेली आहे गणसंकुल वर्कशॉपमधनं. मुंबईचा विघ्नहर्ता. पाहू शकतो किती सुंदर रूप आहे गणपती बाप्पाचं कृष्णाच्या रूपामध्ये. आणि 16 तारखेला लवकरच आपल्याला दहीहंडी बघायला मिळणार आहे. त्याचाही ब्लॉग आपल्या चॅनलवर येईल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आता अजून कोणी केलं नसेल तर बघू शकता मुंबईचा विघ्नहर्ता खूप म्हणजे खूप सुंदर रूपामध्ये तुमच्यासमोर दिसत आहे. तुम्ही बघत आहात, तुम्ही दर्शन घेत आहात लाईव्ह व्हिडिओमार्फत. ज्यांनी इथं येऊन घेतले त्यांना तर चांगलंच आहे, ज्यांनी व्हिडिओमार्फत घेतले त्यांनाही चांगलंच आहे. या मंडळाने बघा मित्रांनो रतन टाटा यांना ट्रिब्यूट दिला आहे. श्रद्धांजली. मुंबईचा इच्छापुरती अँटोफिल. हा बघा मित्रांनो मुंबईच्या विघ्नहर्तानंतर आला आहे मुंबईचा इच्छापूर्ती. खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे. पाहू शकता. हा गुढीपाडवाचा ते गुढी उभारतात तसे उभारली आहे. आणि गणपती बाप्पा आहेत आणि मूषक राजसुद्धा आहेत. उंदीर मामा, ज्यांना आपण उंदीर मामा बोलतो. पाहू शकता इथे आता हे धूळ उडवत आहेत. खूप म्हणजे खूप छान मूर्ती आहे ही मुंबईच्या इच्छापूर्तीची. खूप म्हणजे खूप सुंदर. या लोकांनी ट्रिब्यूट म्हणजे श्रद्धांजली वाहिली आहे सर रतन टाटाजी यांना. खूप म्हणजे खूप छान. त्यांच्यासारखा लेजंड माणूस अजूनपर्यंत होणार नाही, झाला नाही आणि होणारही नाही. ते रतन टाटा म्हणजे रतन टाटा सर होते. त्यांना कोणी सरच बोलतं. त्यांच्या वयाचा असो किंवा लहान असो, त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. पाहू शकता मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती किती सुंदर आहे. हे बघा मित्रांनो मालाडचा महागणपती येत आहे आपल्याला दर्शन देण्यासाठी. पाहू शकता किती सुंदर मूर्ती आता निघणार आहे बाहेर. परेल वर्कशॉप म्हणजेच कलागंधा वर्कशॉपमधनं बाहेर येत आहे आपला लाडका गणपती बाप्पा. पाहू शकता. इकडेच येणार आहे का? फिरवा लवकर, फिरवा
ही बघा मित्रांनो, गणपती बाप्पाची मूर्ती किती सुंदर आहे, पाहू शकता. खूप म्हणजे खूप सुंदर. हे बघा मित्रांनो, मुंबईचं सगळ्यात जुनं मंडळ कृष्णानगरचा राजा निघत आहे परेल वर्कशॉप म्हणजेच गण कलागंध वर्कशॉपमधनं आपल्याला दर्शन देण्यासाठी. पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे. आता या गणपतीसाठी मोठा ढोल ताशा चालू होणार आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आता मी तुम्हाला दाखवणार आहे. नाशिक ढोल, रोटो, बँजो पार्टी सगळं आहे. तर चला मित्रांनो, आपण जात आहोत नाशिक ढोल, पुणेरी ढोल आणि रोटो बँजो पार्टीकडे. तर चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. खूप म्हणजे खूप छान वाजवत आहेत. चला. हे बघा मित्रांनो, कृष्णानगरचा राजा किती सुंदर आहे, पाहू शकता. खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे कृष्णानगरच्या राजाची. तर आता तुम्हाला दाखवतोय, सगळे बँजो बिंजो सगळं दाखवणार आहे. चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा.
हे बघा मित्रांनो, खेतवाडीची 5वी गल्ली आहे. थ्रेशोल्ड लावणं चालू आहे काम. हे बघा मित्रांनो, खेतवाडीची 5वी गल्ली खूप म्हणजे खूप सुंदर आहे. अर्ध शंकराच्या रूपामध्ये आणि अर्ध पार्वतीच्या रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे. पाहू शकता किती उंची आहे. खेतवाडीच्या सगळ्या गणपतीच्या मूर्त्या या उंचच दिसतील आपल्याला. काय काय आहेत छोट्या, पण अर्ध्याहून जास्त या उंचच मूर्त्या आपल्याला दिसतात खेतवाडीच्या. पाहू शकता. सो फायनली गाईज, सगळे आगमनाचे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेत. किती मोठमोठे गणपती निघाले, तरी पण मी उशिरा आलो होतो. जेवढे निघतील तेवढे मी काढलेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढील ब्लॉगमध्ये. आणि नवीन नवीन अपडेटसाठी, गणपतीचे अपडेट आणि जेवढ्या हिंदू धर्मातल्या अपडेट आहेत ना, ते सगळं तुम्हाला अपडेट मिळत राहतील. तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन येईल तुम्हाला. तर चला आपण निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला बाय.